भारताचा इतिहास हा नेहमीच थरारक व अभिमानास्पद राहिला आहे. भारताला अनेक वीर क्रांतिकारक लाभले होते, ज्यांनी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या कैदेमधून मुक्त करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. वेळ आली तर स्वतःच्या जीवनाची पर्वा न करता भारत मातेचे रक्षण केले. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक महान क्रांतिकाराविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तात्या टोपे. तात्या टोपे हे भारतीय स्वातंत्र्य सेनानी होते. भारत भूमीला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून वाचवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. स्वातंत्र्य संग्रामाच्या लढाईमध्ये यांनी मुख्य भूमिका बजावली. तर जाणून घेऊयात स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांच्या संघर्षाची वीरगाथा. 1857चा उठाव स्वातंत्र्य संग्राम होऊन आत्ता 165 वर्षी व्हायची वेळ आली. पण आजही या घटनेचे कुतूहल संपलेले नाही की अनेक प्रश्नांची उत्तरे देखील मिळालेली नाहीत. हिंदू मुस्लिम एकत्र येऊन ब्रिटिश साम्राज्याला भारतातून हकलवण्याच्या या प्रयत्नाचे पडसाद पुढे अनेक वर्ष उमटत राहिलेच. यातून भारतीय लोक एकत्र आले तर आपला हा देश कधीही सोडावा लागेल याची जाणीव इंग्रजांना त्यावेळी नव्याने झाली. 1857-58 साली भारतात घडलेल्या या घटनेला नक्की काय म्हणावं याबाबत आजही वेगवेगळ्या कल्पना मांडल्या जातात. जसं की हा नुसता उठाव की स्वातंत्र्य युद्ध, संस्थानिकांनी स्वतःच्या मागणीसाठी लढा उभारला की सामूहिक स्वातंत्र्यासाठी आणि परकीय सत्तेला पराभूत करण्यासाठी. या सर्व प्रयत्नांबद्दल देशी परदेशी लेखकांनी भरपूर लिहून ठेवलं आहे. त्यामुळे अनेक मतमतांतर दिसून येतात आणि त्यातलंच महत्त्वाचं पान म्हणजे तात्या टोपे, हिरो ऑफ इंडियन स्ट्रगल ऑफ फ्रीडम, बॉर्न ऑन 16 फेब 1814. आज त्यांच्या जयंतीनिमित्त हा व्हिडिओ लेक्चर सज्ञान इन्स्टिट्यूट आपल्या समोर घेऊन येत आहे. सज्ञान इन्स्टिट्यूट आपल्याला अशा अनेक माहिती देत असतं. त्यामुळे नक्कीच लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करत राहा. आज जाणून घेऊयात तात्या टोपे यांच्याविषयी. भारतातील या महान पुत्राचा जन्म 1814 साली महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला या छोट्याशा गावी रामचंद्र पांडुरंगराव यांच्या रूपात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. प्रेमाने सगळे त्यांना तात्या म्हणत असत. त्यांच्या आईचं नाव रुक्मिणीबाई असे होते. त्या अत्यंत धार्मिक व गृहिणी होत्या. तात्या टोपे यांचे मूळ नाव जसं मी आधीच सांगितलं रामचंद्र पांडुरंग टोपे. महाराष्ट्रातील येवला हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील पांडुरंग हे वेदशास्त्र आणि सर्व धर्मग्रंथ मुखोद्गत असणारे एक ज्ञानी व्यक्ती होते. त्यामुळे दुसऱ्या बाजीरावांनी त्यांना पुण्यात बोलावून घेतले. तात्या टोप्यांचे वडील पांडुरंग त्र्यंबक भट हे महान राजा पेशवा बाजीराव द्वितीय यांच्या खास लोकांमधील एक. पेशवांच्या राज्यातील सगळे कामं ते अत्यंत जबाबदारीने पार पाडत असत. टोपे या त्यांच्या उपनामाबद्दल तज्ज्ञात अनेक मतं नाही आहेत, विविध मतांतर आहेत. तथापि दोन भिन्न मतं अशी, बाजीराव पेशवाने त्यास मूल्यवान अशी टोपी दिली होती व तो ती अत्यंत जपत असे. दुसरं मत असं की काही दिवस त्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या तोफखान्यावर काम केले, त्यावेळेपासून हे नाव रूढ झाले असावे. प्रथम तो पेशव्यांकडे तोफखान्यावर नोकरीस होता व सुमारे 30 वर्ष त्याने मध्य भारतात अनेक संस्थानिकांकडे तोफखान्यावर काम केले. पुढे तो ब्रह्मवर्त येथे नानासाहेब पेशव्यांकडे नोकरीस आला. तात्या टोपे ज्यावेळी 2 ते 3 वर्षांचे होते त्या सुमारास पेशवा बाजीराव द्वितीय यांना इंग्रजांसोबत झालेल्या युद्धात पराजयाचा सामना करावा लागला आणि आपली सत्ता आणि राज्य सोडून उत्तर प्रदेशातील कानपूर नजीक बिठूर येथे वास्तव्यात जावे लागले. त्यावेळी त्यांच्यासोबत तात्या टोपेंचे वडील देखील संपूर्ण परिवारासह बिठूर येथे जाऊन स्थायिक झाले. बिठूर हे उत्तर प्रदेशात आहे. सुरुवातीपासून युद्ध आणि सैन्य यात आवड असलेले तात्या टोपे यांचा सराव आणि अभ्यास सुरू होता. शिवाय तेथेच ते बाजीराव पेशव्यांचे दत्तक पुत्र नानासाहेबांच्या संपर्कात आले आणि ते दोघे चांगले मित्र झाले. नानासाहेब आणि मोरोपंत तांबे यांची कन्या मणिकर्णिका म्हणजेच आपली आदरणीय झाशीची राणी त्या लक्ष्मीबाई यांच्याबरोबर उठबस होती. तात्या टोपे या सर्वांमध्ये वयाने ज्येष्ठ होते. खरं तर तात्यांचं शिक्षण काय झालं होतं? भारताच्या या थोर सुपुत्राने देशातील वीरांगणा राणी लक्ष्मीबाई आणि बाजीरावांचे दत्तक पुत्र नानासाहेब पेशवे यांच्यासह शिक्षण ग्रहण केले होते. तात्या टोपे सुरुवातीपासूनच फार साहसी आणि पराक्रमी होते व युद्ध सैन्य संबंधी कार्यामध्ये रुची असल्याने त्यात ते पुढाकार घेत असत. खरं तर 1857च्या लढ्याबद्दल तात्याचं योगदान काय होतं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तात्या टोपे म्हटलं की एक पेशव्यांच्या सेवेतील एक व्यक्ती असं सदैव डोळ्यासमोर येतं. सैन्याच्या नेतृत्वाचा कोणताही जुना अनुभव नसला तरी त्यांनी स्वकर्तृत्वावर नेतृत्व प्राप्त केले.
1857 पासून पुढे जवळपास 2 वर्ष त्याचा सगळा वेळ युद्ध आणि प्रवासातच गेला. हे अतिशय महत्त्वाचं वाक्य. आणि त्या 2 वर्षात काय झालं हे सविस्तरपणे आज आपण या लेक्चरमध्ये जाणून घेणार आहोत. तात्या टोपे यांचे वंशज आणि तात्या टोपेज ऑपरेशन रेड लोटस या पुस्तकाचे लेखक पराग टोपे यांच्या मते या बंडाच्या मूळ प्रेरणास्रोत बायजाबाई शिंदे होत्या आणि या बंडाचं नियोजन तात्या टोपे यांचं होतं आणि ते अंमलात आणण्याचं मुख्य काम नानासाहेबांनी केलं. खरं तर 1857 साली नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अवधचे नवाब, मुघल सत्ताधीश आणि बुंदेलखंडातील अनेक संस्था ब्रिटिशांविरुद्ध उभी राहिली. पण दक्षिणेतील संस्थांमध्ये याचे फारसे पडसाद उमटले नाहीत. उठावाचे प्रयत्न त्यावेळेस झाले होते, परंतु उठावाच्या मुख्य भूमिकेत नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आणि लक्ष्मीबाई आणि इतर अनेक नेते होते. तात्या टोपे अगदी सुरुवातीपासून आपले मित्र नानासाहेब पेशव्यांच्या वडिलांसोबत म्हणजे बाजीराव द्वितीय यांच्यासोबत इंग्रजांनी केलेला दुर्व्यवहार जवळून पाहिला आणि अनुभवला होता. आपल्या मित्राचे नानासाहेबांचे हक्क इंग्रजांनी हिरावून घेतल्याने आपल्या मित्राचे दुःख देखील त्यांना माहीत होते आणि त्यामुळेच इंग्रजांविरुद्ध त्यांच्या मनात राग आणि संताप खदखदत होता. 1857 मध्ये ज्यावेळी इंग्रजांच्या जनरल लॉर्ड डलहौसी यांनी आपला क्रूर नीती लागू करत देशातील वेगवेगळ्या प्रांतावर कब्जा करण्यास सुरुवात केली आणि या नीतीच्या आधारे भारतीय राजांनी दत्तक घेतलेल्या उत्तराधिकाऱ्यांना मानण्यास विरोध दर्शवला आणि त्या राज्यांवर इंग्रजांनी आपले अधिकार जमवण्यास सुरुवात केली. या दरम्यान इंग्रजांनी बाजीराव पेशव्यांच्या राज्यावर देखील हेच नियम लागू केले आणि बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर इंग्रजांद्वारे पेन्शनच्या रूपात दिले जाणारे 8 लाख रुपये देणेही बंद केले आणि बाजीरावांनी घेतलेले दत्तक पुत्र नानासाहेबांना उत्तराधिकारी मानण्यास देखील विरोध केला. बिठरवर आपली सत्ता जमवण्याचा प्रयत्न केला हे पाहून नानासाहेब आणि तात्या टोपेंच्या मनात संतापाचा उद्रेक झाला आणि प्रतिशोधाच्या ज्वालेने ते दोघेही पेटून उठले. इंग्रजांना अद्दल घडवण्यासाठी त्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली. दुसरीकडे 1857 मध्ये ब्रिटिशांच्या क्रूर नीती विरोधात सैनिकांमध्ये सुद्धा आक्रोश पसरला होता. तात्या टोपे आणि नानासाहेबांनी या संधीचा फायदा उचलला आणि इंग्रजांविरुद्ध आपली सेना तयार केली. त्यांच्या या सैन्यात विद्रोही सेना देखील सहभागी होते. त्यांचे नेतृत्व तात्या टोपे यांनी केले. या युद्धात इंग्रजांचा धूळ चारत कानपूरवर कब्जा केला. त्यानंतर नानासाहेब पेशव्यांच्या कानपूरचा पेशवा आणि तात्यासाहेब टोपेंना सेनापती या पदावर नियुक्त करण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा इंग्रजांनी कानपूर सत्ता मिळवण्याकरता हल्ला केला व या युद्धात नानासाहेब पेशवे यांना पराजयाचा सामना करावा लागला व ते कानपूर सोडून आपल्या कुटुंबासमवेत नेपाळ येथे स्थायिक झाले. मात्र तात्या टोपे हे आपल्या ध्येयप्राप्ती एकनिष्ठ राहणारे साहसी योद्धा होते. त्यांनी इंग्रजांच्या विरोधात कधीही हार मानली नाही आणि त्यांच्याशी सतत संघर्ष करत राहिले. नागपूरला इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्यासाठी तात्यांनी इंग्रजांविरुद्ध आपली सेना तयार केली, परंतु यापूर्वीच क्रूर इंग्रजांनी आपले विशाल सेना घेऊन बिठूरवर हल्ला केला होता. त्यामुळेच बहुधा तात्या टोप्यांना इंग्रजांविरुद्ध अपयशाचा सामना करावा लागला, परंतु तेव्हाही ते इंग्रजांच्या हाती लागले नाहीत आणि विठूर सोडून पळून जाण्यात ते यशस्वी झाले. 1857 मध्ये दिल्लीत उठाव झाल्यानंतर 1858 साली लखनौ, झाशी, ग्वालेर अशी एक एक शहरं स्वतंत्र होत गेली. ती कालांतराने गमवावीही लागली, पण सुरुवातीच्या काळात दिल्ली, कानपूर, लखनौ, आझमगड, वाराणसी, अलाहाबाद, फौजाबाद, बाराबंकी, सालन, गोंडा असे प्रदेश स्वतंत्र करण्यात यश मात्र नक्कीच आले होते. तात्या टोपेंनी नानासाहेबांच्या सैन्यातील मुख्य काम पार पाडल्याचे दिसून येते. कागदपत्रांवरून मनुष्यबळाचं नियोजन, सैन्य भरती, त्यांचे पगार, प्रशासन या सर्व बाबींमध्ये तात्यांना मोठा मान व निर्णय घेण्यास स्थान असल्याचं कागदपत्रांवरून दिसून येतं. नानासाहेब आणि त्यांचे मुख्य सचिव मोहम्मद इसाक आणि तात्या टोपे यांच्या पत्रव्यवहारातून तात्यांची ही भूमिका स्पष्ट होते. खरं तर तात्यासाहेब टोप्यांनी त्यावेळी वीरयोद्धा लक्ष्मीबाई यांच्या साथ घेऊन बऱ्याच गोष्टी केल्या. ज्या तऱ्हेने इंग्रजांनी आपल्या कूटनीतीने बाजीरावांच्या दत्तक घेतलेल्या नानासाहेबांना त्यांच्या उत्तराधिकारी मानण्यास विरोध केला, अगदी त्याच पद्धतीने झाशीची राणी लक्ष्मीबाईंनी आपले पती महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्या मृत्यूपश्चात दत्तक घेतलेला दामोदरराव उर्फ आनंदराव यांना देखील त्यांचा उत्तराधिकारी मानण्यास इंग्रजांनी विरोध केला व झाशीवर कब्जा करण्याचे प्रयत्न सुरू केले.
तात्या टोपेंना जेव्हा हे समजले तेव्हा इंग्रजांविरुद्ध त्यांचा प्रतिशोध अधिक तीव्र झाला आणि इंग्रजांविरुद्ध या युद्धात पूर्णतः झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे सहाय्य करण्याचे त्यांनी ठरवले. झाशीला ब्रिटिशांच्या ताब्यात जाण्यापासून वाचविण्यात आपले महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावली. तात्या टोपे आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई हे बालपणापासून एकमेकांना ओळखत होते. 1857ला जेव्हा इंग्रजांनी झाशीवर हल्ला केला तेव्हा तात्या टोपे आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई या दोघांनी मिळून मोठ्या शौर्याने धैर्याने इंग्रजांशी युद्ध केले. त्यानंतर इंग्रजांच्या तावडीतून लक्ष्मीबाईला वाचवण्यासाठी तात्या टोपे यांनी कालपी येथे त्यांना घेऊन गेले. त्या ठिकाणी दोघांनीही इंग्रजांविरुद्ध रणनीती आखली. तेव्हाही ते शांत बसले नाहीत. त्यात यशस्वी होण्यासाठी तात्यांनी लक्ष्मीबाईंना ग्वाल्हेर येथे किल्ल्यावर आपला अधिकार प्रस्थापित करण्यास सांगितले. याकरता तात्या टोपेंनी अगोदरच ग्वाल्हेरच्या सैन्यात आपल्या बाजूने केले होते आणि ग्वाल्हेरचे महाराज जयाजीराव सिंधिया यांच्याशी हातमिळवणी केली व आपल्या मजबूत सैन्यासोबत पुन्हा एकदा इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. आणि ग्वाल्हेर किल्ल्यावर कब्जा केला. खरं तर समग्र इतिहासाचा अभ्यास करताना आपण असं म्हटलं पाहिजे, हे जे सिंधिया घराणं आहे, जयाजीराव शिंदे यांचेच वारसदार म्हणजे आत्ता मध्य प्रदेशमध्ये MP असलेले ज्योती आदित्यराव शिंदे ते त्यांचेच वारसदार. यासोबतच पानिपत युद्धात जर आपल्याला माहीत असेल तर एक नारा खूप आजही होतो की बचेंगे तो और भी लढेंगे. हे नारा देणारे शिंदे सुद्धा याच घराण्यातले. तात्या टोपेंनी त्यांच्यावर हात मिळवणी करून पुढील गोष्टी आखण्यात खरं तर सुरुवात केली. त्यानंतर ग्वाल्हेरचे राजे यांनी यांना पेशव्याला सुपूर्द केले व तात्या टोपे यांच्या धाडसी निर्णयामुळे इंग्रज सरकार स्वतःला अपमानित समजू लागले व तात्या टोपेंना बंदिस्त करण्यासाठी आपला विरोध अधिक तीव्र केला. काही दिवसानंतर इंग्रजांनी आपले मनसुबे पूर्ण करण्याकरता जून 1858 ग्वाल्हेरवर पुन्हा आक्रमण केले. या हल्ल्यात राणी लक्ष्मीबाई खूप जखमी झाल्या आणि वीरगतीला प्राप्त झाल्या. अजूनही तात्या टोपेंना पकडण्यात इंग्रजांना यश आले नव्हते. दुसरीकडे कधीही हार न मानणाऱ्या आणि आपल्या दृढसंकल्पावर ठाम राहणाऱ्या तात्या टोपेंनी ग्वाल्हेर येथे मिळालेल्या अपयशानंतर अनेक लहान मोठ्या शासकांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध आपला संघर्ष सुरूच ठेवला. एका ठिकाणी अपयश आल्यास तात्या टोपे ते ठिकाण बदलून पुन्हा रणनीती आखून नव्या पराक्रमाने नव्या सैन्यासमवेत इंग्रजांविरुद्ध युद्ध करीत अखेरपर्यंत ते इंग्रजांच्या हाती लागले नाहीत. रानोमाळ भटकून युद्धाची ठिकाणे पिटवीत राहत. ग्वाल्हेर सोडल्यानंतर मात्र तात्या टोपेंनी आश्चर्यकरित्या प्रवास केलेला दिसतो. राजपुताना, मावळा, गुजरात अशा प्रदेशात त्यांनी अत्यंत कमी वेळात आणि वेगाने प्रवास केल्याचे दिसते. ग्वाल्हेरमधून बाहेर पडून ते वायव्येला जोराव मार्गे सिमुर्थला गेले. त्यानंतर मालसपूर मार्गे आजच्या राजस्थानात असणाऱ्या हिंडोन शहरात जाऊन पोहोचले. त्यानंतर आणखीन पश्चिमेला जाऊन मग दक्षिणेला टोंकोला गेले. त्यानंतर तात्या सतत आपल्या प्रवासाची दिशा बदलत असल्याचे दिसते. टोकच्या पूर्वेला सवाई मोथपूरला गेल्यानंतर ते दक्षिणेला व नंतर पश्चिमेला बुंदीला गेले. तेथून ते भिलवाडा, गंगापूर, चिथूर असा उलटसुलट प्रवास करत राहिले. नंतर पूर्वेला झालर पाटणा मार्ग ते पुन्हा आजच्या मध्य प्रदेशात आले. तेथेही बरेच दिवस त्यांचा प्रवास सुरू होता. तात्या टोपे आणि रावसाहेब या काळात लहान लहान संस्थानिकांना भेटत होते, आदिवासींना भेटत होते. इंग्रजांविरुद्ध पेटलेली ठिणगी विझू नये यासाठी ते निकराने लढत होते, प्रयत्न करत होते. युरोपातील वर्तमानपत्राने सुद्धा त्या काळी त्यांची दखल घेतली होती. 18 जून या दिवशी राणी लक्ष्मीबाई धारातीर्थी पडल्या आणि ग्वाल्हेर इंग्रजांच्या नियंत्रणात गेले. त्यानंतर तात्यांनी गनिमी पद्धतीने झुंजण्याची रणनीती आखली. तात्यांना नामोहरण करण्यासाठी मग ब्रिटिशांनी त्यांचे वडील, पत्नी आणि मुले यांना अटकेत घेतले. तात्यांना पकडण्यासाठी 6 इंग्रज सेनानी 3 दिशांनी प्रयत्न करत होते, पण तात्या त्यांच्या जाळ्यात मात्र अडकत नव्हते. त्यातील 3 सेनानींना हुलकावणी देऊन आणि पाठलागावर असणाऱ्या इंग्रज सैन्यांची दानादान उडवून 26 ऑक्टोबर 1858 या दिवशी तात्या नर्मदा नदी ओलांडून दक्षिणेस उतरले. खरं तर त्या काळात नर्मदा ओलांडणं हे काही साधं सोपं काम नव्हतं. म्हणूनच या घटनेची इंग्लंडमध्ये सुद्धा नोंद घेतली गेली. युरोपातील वर्तमानपत्रात या गोष्टीने प्रमुख स्थान मिळवले आणि ही बातमी तात्यांच्या रणकुशलतेचे श्रेष्ठत्व पटवून देणारी होती असं म्हणायला हरकत नाही. सहस्त्रोंच्या इंग्रज सैन्यांवर हा वीर मुठभर सैन्याशी आक्रमण चढवायचा अत्यंत अवघड असलेला आणि तुटपुंजे सैन्यबळ असताना तात्यांनी काल्पिकचा किल्ला जिंकून इंग्रजांना आपल्या पराक्रमाची चुणूक दाखवली. इतकेच नव्हे तर तात्यांनी इंग्रज सैन्यात सर्वश्रेष्ठ असलेला जनरल विडहॅम या सेनापतीचा आणि त्याच्या सैन्याचा सुद्धा धुव्वा उडवला.
खरं तर या वीर पराक्रमी पुरुषांच्या मृत्यूबद्दल इतिहासकारांमध्ये भिन्नता आढळते आणि ती भिन्नता कशा पद्धतीने? तात्या टोपेंनी आपल्या प्रखर बुद्धीचा आणि चतुर नीतीच्या जोरावर इंग्रजांपासून स्वतःला वाचवले व इंग्रजांना स्वतःतल्या पराक्रमाची चांगली जाणीव करून दिली होती. अशातच तात्या टोपे पकडले गेले हे इंग्रजांपुढे चांगलेच आव्हान बसले होते. तात्या टोपेंच्या मृत्यूसंबंधित इतिहासकारांची अनेक मतं दिसून येतात. काहींच्या मते तात्या टोपेंना ब्रिटिश सरकारने फाशी दिली, तर काही इतिहासकारांच्या मते त्यांना फाशी देण्यात आली नाही. असं म्हणतात, ज्या सुमारास तात्यांना पकडलं, जे जंगलामध्ये आराम करत होते, त्यावेळेस नरवरचे शासक मानसिंग यांनी त्यांच्यासमोर दगा केला आणि ब्रिटिशांना त्यांच्याबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर ब्रिटिश शासनाने तात्या टोपेंविरुद्ध खटला चालवला व 18 एप्रिल 1859ला त्यांना फाशी देण्यात आली. खरं तर या गोष्टीत बऱ्याच उलटसुलट गोष्टीसुद्धा आहेत. अनेकांची वेगळी वेगळी मतं आहेत. झाशीची राणी लक्ष्मीबाई या पुस्तकाच्या लेखिका प्रतिभा रानडे यांनी रावसाहेब आणि तात्या टोपे यांच्या अखेरच्या दिवसांचे वर्णन केलेले दिसून येते. रावसाहेब जम्मूजवळ असताना एका भीमराव नावाच्या माणसाने इंग्रजांना मदत केली आणि रावसाहेबांना पकडून दिलं. त्यानंतर कानपूरमध्ये खटला चालला आणि त्यात कोणताही आरोप सिद्ध झाला नाही. मात्र तरीही 20 ऑगस्ट 1862 रोजी पेशव्यांच्या विठूरमधील राजवाड्यासमोर रावसाहेबांना फाशी देण्यात आली. इकडे तात्या टोपेंची नरवरच्या मानसिंग राजाची भेट झाली. ग्वाल्हेर जवळच्या शिवपुरीच्या जंगलात असताना मानसिंगने त्यांची माहिती इंग्रजांना दिली आणि 7 एप्रिल 1859 रोजी तात्या टोपेंना शिवपुरीला आणलं गेलं. सिपी गावात आणून त्यांच्यावर घाईघाईने खटला चालवून 18 एप्रिलला फाशी दिली गेली. त्यांना जिथं फाशी देण्यात आली तिथे एका दगडी ओट्यावर इंग्रजांनी दी नेटोरियस तात्या टोपे वॉज हँग हिअर ऑन एन्शेटिक ऑफ एप्रिल 18 असं कोरून ठेवलं आहे. अशी माहिती रानडे यांनी लिहून ठेवली आहे. पण फासावर चढवलेला माणूस तात्या टोपे नव्हताच असं म्हणत इंग्रज अधिकारी ॲटरमसन अनेक लोकांचं म्हणणं आहे. फासावर चढवलेली ही व्यक्ती बडोदा संस्थानातील भाऊ तांबेकर नावाची व्यक्ती आहे असं म्हटलं जातं. तात्यांना समजून अनेक लोकांना फाशी देण्यात आली. तात्यांबद्दल इंग्रज अधिकारी मेलिसन यानं तात्यांनी जे केलं ते स्वामी भक्तीसाठी केलं, त्यासाठी त्यांना मिळालेली शिक्षा जास्त आहे. एका स्वामी भक्ताने योग्य त्या मार्गाचे स्वामींचे आज्ञापालन केलं आहे असे ते नेहमी म्हणत होते. इंग्रजांच्या नाकी नऊ आणणाऱ्या तात्या टोप्यांच्या मृत्यूसंबंधी इतिहासकारांची अनेक मतांतर आपण पाहिली. तात्या टोपे आयुष्याच्या अखेरपर्यंत इंग्रजांच्या हाती लागले नाहीत आणि अखेरचा श्वास त्यांनी 1909ला गुजरात येथे घेतला असे सुद्धा काही लोक म्हणतात. तात्या टोपे यांच्या मृत्यूबद्दल जी वेगवेगळी मते आहेत त्यामध्ये एक महत्त्वाचं मत त्यांचे वंशज पराग टोपे यांनी मांडलं आहे. पराग टोपे यांनी त्यांच्या ऑपरेशन रेड लोटस पुस्तकात तात्यांच्या शेवटच्या लढाईबद्दल मेजर पॅक्टेनने लिहिलेल्या अहवालाची माहिती देतात. या अहवालात पॅक्टेनने छिपाबोरोच्या लढाईच्या वर्णनात एका पांढऱ्या अरबी घोड्यावर बसलेल्या व्यक्तीला मारण्यात आले, त्यानंतर त्याला तात्काळ त्यांच्या लोकांनी बाजूला नेलं असं म्हटलं जातं. तोच तात्या टोपे होता असं पॅगेट म्हणतो. पण तात्या टोपे यांनी अनेक महिने इंग्रजांना दिलेल्या हुलकावणीमुळे त्यांची एक दंतकथाच होऊन बसली आहे. खरं तर पराग टोपे यांच्या मते तात्यांचे सहकारी रामसिंग, रावसिंग आणि जिलजंग यांनी तात्या जिवंत आहेत अशी अफवा मुद्दाम कायम ठेवली होती. खरं तर काही गोष्टी ज्या सत्य आहेत त्यासुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे भारताच्या या पराक्रमी शूरवीरांनी आपल्या संपूर्ण जीवनात इंग्रजांविरुद्ध जवळजवळ 150 युद्ध संपूर्ण साहसाने आणि पराक्रमाने लढवली, ज्यात त्यांनी स्वतः जवळपास 10,000 सैनिकांना संपवले. इंग्रजांना अक्षरशः हैराण करून सोडणाऱ्या तात्या टोपेंना इंग्रजांनी अनेक युद्ध जेरीस आणले. 1857 त्यांनी इंग्रजांच्या तावडीत असलेल्या कानपूरला जिंकले, परंतु त्यानंतर इंग्रजांनी पुन्हा कानपूरवर आपला ताबा मिळवला. तात्या टोपेंच्या स्मरणार्थ काय आपण भारतीय म्हणून केलं तर तात्या टोपेंच्या स्मरणार्थ भारत सरकारने त्यांच्या नावाने टपाल तिकीट प्रकाशित केलं आहे. कानपूर आणि शिवपुरी येथे तात्या टोपेंचे स्मारक बनवण्यात आले आहे. स्वातंत्र्य संग्रामातील पहिल्या लढाईत त्यांच्या त्याग आणि बलिदानाला स्मरणात ठेवून मध्य प्रदेशमध्ये तात्या टोपे मेमोरेबल पार्क बनवण्यात आला आहे. येथे तात्या टोपेंची मूर्तीसुद्धा बनवण्यात आली आहे. तात्या टोपे संपूर्ण आयुष्य मातृभूमीच्या रक्षणात लढत राहिले आणि आपल्या बलिदानाकरता सदैव तत्पर होते. खरं तर तात्या इतकी वर्ष वेगवेगळ्या संस्थांना भेटून त्यांना एकत्र करून इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित करत होते आणि हेच काम
आजच्या काळात म्हणजे मागच्या स्वातंत्र्याच्या काळात केलं ते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांनी. आणि हे काम 100 वर्षापूर्वी सुरू केलणारा एक दमदार नेतृत्व असलेला धडाडीचा नेता म्हणजे तात्या टोपे. सरदारांनी हे काम मला वाटतं बहुधा तात्यांच्याच प्रेरणेतून केलं असावं. पण सरदारांचं काम आणि तात्यांचं काम हे दोन्ही तितकंच उल्लेखनीय आहे. भारताच्या स्वातंत्र्याकरता 1857ला करण्यात आलेल्या युद्धाची जेव्हा जेव्हा उल्लेख होईल तेव्हा तेव्हा तात्या टोपेंच्या पराक्रमाचे स्मरण आम्हास होईल. तात्या टोपेंसारख्या भारताच्या या महान सुपुत्राला आम्ही सज्ञान इन्स्टिट्यूटकडून एक श्रद्धापूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांचं कार्य हे संपूर्ण जगाला प्रेरित करत राहील. 2015 साली त्यांची 200वी जयंतीसुद्धा साजरी करण्यात आली. त्यांचं कार्य पुढच्या येणाऱ्या सगळ्या पिढीला प्रेरित करत राहील आणि आपण लढायचं फक्त आणि देशासाठी जगायचं हाच खरं तर संदेश ते यातून देत आहेत. स्पर्धा परीक्षांच्या करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचं साहस लक्षात घेणं गरजेचं आहे की त्यांनी काय केलं पाहिजे. आपलं ध्येय शेवटपर्यंत जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत त्याच्या मागे धावत राहणं हेच आपलं काम आहे. तर सज्ञान इन्स्टिट्यूटला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब कराल. आणि नक्कीच या लेक्चरची PDF जी आहे ती आमच्या टेलिग्राम चॅनलवर आहे आणि तिथे तुम्ही जा, डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही नक्कीच कमेंट कराल की तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा आवडला. धन्यवाद.